नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभि संकपाळ आणि मित्रांनो ह्या व्लॉगमध्ये आपण वासोटा किल्ल्याचा संपूर्ण कॅम्पिंगचा सेटअप लावणार आहे आणि इथं वासोट्याला तुम्हाला काय काय सुविधा भेटतात हे सुद्धा आपण ह्या व्लॉगमध्ये कव्हर करणार आहे। मित्रांनो हा किल्ला आपल्या वासोटा कॅम्पिंगची शान असणार आहे आणि खरंच सांगतो खूप किल्ल्याला रिस्पॉन्स भारी भेटलेला आहे आणि हा किल्ला खरंच खूप मस्त मानला आहे। त्यामुळे आपण हा किल्ला तोडणार नाही, हा किल्ला आपण व्यवस्थित मेंटेन ठेवणार आहे, काही महिने तरी आपण व्यवस्थित ठेवणार आहे याला। आणि आता आपण वासोटा कॅम्पिंगचे जे बुकिंग आहेत त्यांचे आपण टेंट्स लावायला घेऊ आणि आजचा व्लॉग मित्रांनो स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। इथं तुम्हाला काय काय सुविधा भेटतात आपल्या व्लॉगमध्ये हेच असणार आहे सगळं। मित्रांनो इथं बघा हे लाइटिंगचं काम केलं आहे, हे दिवसाचं तुम्हाला एवढं छान दिसतंय आणि नाईटला तर अजून याचा लुकच वेगळा असणार आहे। तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटतोय हे पण सुद्धा कमेंट करा। आपले टेंट असे आम्ही फोल्ड करून ठेवतो, म्हणजे कस्टमरचं जेव्हा बुकिंग असेल तेव्हा आम्ही हे टेंट्स वगैरे लावून आणि हे टेंट नंतर लावल्यानंतर हे असे दिसतात। मित्रांनो आज आपल्याकडे जवळपास 60 ते 70 लोक राहिलेत, आपण त्याचीच तयारी करणार आहोत आणि आता वाजले 3, मला वाटते 3-4 तास लागतील आपल्याला सगळे टेंट्स वगैरे लावायला। आपण इकडं एक सेपरेट ग्रुपचा टेंट लावणार आहेत आणि मागं सुद्धा आपण वेगवेगळे ग्रुप आहेत त्यांचे टेंट्स लावणार आहे। सुरुवातीला मित्रांनो आपण टेंटच्या ताडपत्री म्हणजे याच्यावर टेंट ठेवतो त्या ताडपत्री आपण लावून घेऊया आणि हे आज ह्याच्यावर आपले टेंट्स वगैरे लागणार आहेत, म्हणजे जसे इथं टेंट्स लावलेत ही खालची ताडपत्री बोलतात त्याला आणि याच्यावर जसे टेंट लावलेत तसेच आपण इकडे सुद्धा लावणार आहे। मित्रांनो टेंट खूप लावायचे होते म्हणून आम्ही कसलाही विचार न करता आम्ही टेंट लावायला घेतला, कारण एवढा वेळ लागतो टेंट लावायला आणि काढायला, काय सांगायचं शब्द सांगता येत नाही या गोष्टी। आणि आता आम्ही जवळपास 8-9 टेंट लावलेले होते, तसे आम्हाला 22-23 टेंट लावायचे होते। आणि मित्रांनो व्हिडिओ बनवायला खरंच खूप मेहनत लागते, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। व्हिडिओ स्किप करू नका, सगळे व्हिडिओ आरामशीर बघा। सुरुवातीला आपण मित्रांनो जेवढे टेंट लावले होते त्याच्या आत मॅट टाकायला घेतले, जेणेकरून आपलं अर्ध काम तरी कंप्लीट होईल। टेंट बघा नदीच्या किती जवळ आहेत, हे बघा इथं आपण टेंट लावलेत आणि इथंच बोटी आहेत, तुम्ही बघा इथं सुद्धा बघा स्वच्छता पण बघा आणि हे टेंट्स आणि इथंच कडेला नदी। मित्रांनो आपण जेवढे टेंट लावले होते त्यात मॅट टाकून आपण बेडशीट ब्लँकेट लावून घेतले, जेणेकरून आपल्याला अजून पण टेंट लावायचे। टेंट बघा इथं आपल्या हॉटेलची प्रिंटिंग आहे, म्हणजे जो ओनर हे टेंट बनवतात जिप्सी टेंट म्हणून, त्यांनी आपल्यावर खुश होऊन आपल्याला ही प्रिंटिंग त्यांच्यातर्फेच फ्रीमध्ये दिलेली आहे। आणि हे बघा हे आपला हॉटेल सरपंच वाडा, एवढे टेंट लावलेत, अजून इकडच्या बाजूला पण सुद्धा टेंट लावायचे आहेत। तर तुम्हाला ही प्रिंटिंग कशी वाटली ही सुद्धा कमेंट करू शकता तुम्ही। मित्रांनो आपण टेंटमध्ये वापरायला अशा काही बेस्ट ब्लँकेट देतो जेणेकरून थंडी लागणार नाही। आपले टेंट सगळे लावून झालेले आहेत आणि हे बघा इथं पण टेंट लावलेत आपण, सेम इथं लावले आणि ही आपली कमान आणि पलीकडच्या सुद्धा बाजूला लावलेले टेंट आपले। वेळ येते आता लाइटिंग लावायची, आता आपण लाइटिंग लावून घेऊया। हे बघा आपली कॅम्पिंग साईट आणि लेकच्या कडेलाच आपण हा सुद्धा किल्ला व्यवस्थित केला परत एकदा आणि ही आपली कॅम्पिंग साईट हॉटेल सरपंचवाडा कॅम्पिंग साईट। इथं टेंटवर सुद्धा तुम्हाला हॉटेलचे लोगो दिसेल आणि हा व्ह्यू कसा आहे मित्रांनो तुम्ही कमेंट करा। आमच्याकडे वासोटा किल्ल्यासाठी कधी येतं हे सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता, डिटेल्समध्ये आमचे नंबर्स असतीलच। आणि हा एक व्ह्यू बघा, इथनंच तुमचं बुकिंग बोटिंग बिटिंग सगळं ऑपरेट होणार आहे, हॉटेलचं मॅनेजमेंट असतं सगळं। आणि कॅम्पिंगच्या फ्रंटलाच दिसतो तो म्हणजे आपला वासोटा किल्ला, जो आपण दिवाळीला बनवलेला होता। आत्ताही वासोटा किल्ला आपला बघा कसा दिसतोय। आणि मित्रांनो हे आहे सरपंच वाड्याचं लेक डायनिंग, इथं वासोटा किल्ल्याला बुकिंग असणाऱ्यांचं जेवण असतं। आणि मित्रांनो इथून जेवूनच त्यांना आरामासाठी मागे टेंट्स वगैरे लावलेले आहेत जे तुम्ही आता बघितलेत। आपल्याकडे सांगली ईश्वरपूरमधून मुलं आलेली आहेत वासोटा किल्ला बघण्यासाठी आणि आज त्यांचा आपल्याकडे स्टे आणि उद्या वासोट्याचं नियोजन आहे। इथपर्यंतचा प्रवास कसा वाटला त्यांना, इथलं कॅम्पिंग इथलं वातावरण कसं वाटलं हे विचारूया आपण त्यांना। दादा एक नंबर सगळं वातावरण इथलं, आम्ही ईश्वरपूरमधून आलो सांगलीमधून
पहिल्यांदा आम्ही सगळी चौकशी केली तर पहिल्यांदा माहिती नव्हतं नेमकं कुठे यायचं, पण सरपंच हॉटेल हे आम्हाला मॅपवरती समजलं आणि त्यांच्या एका शब्दावर आलो, जेवण उत्कृष्ट आहे. आणि कसं आहे जेवण सगळ्यांनी सांगा. आणि मित्रांनो हा ॲम्बियन्स तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. आणि मित्रांनो आपली कॅम्पिंग साईट कशी वाटली हे सुद्धा तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्ही वासोटा किल्ल्यासाठी कधी आमच्याकडे बुकिंग करताय हे सुद्धा कमेंट करू शकता. मित्रांनो हा व्लॉग इथंच संपला आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.